मुळात घन कचऱ्याचा जो विषय आहे 22 कोटीचा, ते पूर्वी तेच काम म्हणजे घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे, घंटागाडी फिरवणे, जीसीपी, पोकल्या आणि डोजर या ठिकाणी किंवा केंद्रासाठी शापूरचे कण असतो गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या नदीतले केंद्र काढायचं, हे सगळं कॉमन 14, 15, 16 कोटी रुपयेपर्यंत हे काम बसत होतं. तेच अंदाजित एस्टिमेट आता 22 कोटी रुपयाला गेले. हे एस्टिमेट आहे. मुळात हे महत्वाचं तुम्ही लक्षात की ही काय टेंडर कुणाला मिळालेलं नाही, हे अंदाजपत्रक मंजूर करायचा विषय आहे. आमचे शिवशाहू विकास आघाडीचे 4 स्टँडिंगचे सदस्य कोकणी वहिनी, आलाशी वहिनी, सुनील तेनाडे मालक आणि परवेज गायकवाड यांना आपले तानाजी पवार साहेबांनी, महाजन साहेबांनी विनंती केली की बाबा हे अंदाजपत्रक फुगवलंय, ह्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार दिसून येतोय आणि कुठं तर महापालिकेचे आपले जे पैसे, लोकांच्या नागरिकांच्या कराचे पैशाची लूट या ठिकाणी सुरू आहे. त्यावेळी आम्ही त्यांच्या बाजूने 4 लोकांनी ठरावाच्या बाजूने मतदान दिलं. 9-6 असा तो ठराव नामंजूर झाला. मुळात आर्थिक विषय, धोरणात्मक विषय हे महासभेचे आहेत आणि आर्थिक विषय हे स्थायी समितीचे आहेत. म्हणजे निविदा मंजूर करणे, एस्टिमेट मंजूर करणे, आर्थिक बाबतीतले जे विषय आहेत ते सभापतींच्याकडे स्टँडिंगच्या जातात. हे महासभेला अधिकारच मुळात नाहीत. महासभेचे अधिकार हे धोरणात्मक निर्णय घ्यायचे अधिकार असतात आणि तो विषय सन्माननीय आमदारांच्या हट्टापोटी या ठिकाणी महासभेसमोर महापौर साहेबांनी ठेवला. या ठिकाणी जे नगर सचिव आहेत त्यांना आम्ही विचारलं हे बेकायदेशीर कृत्य तर का करताय तुम्ही, तर महापौरांचा आदेश आहे म्हणून त्यांच्याकडनं या ठिकाणी सांगण्यात आलं. तर त्या सभेवरती हळवंकर साहेबांच्या गटाने काय केलं तुम्हाला माहित आहे. तर आमच्या शिवशाहू आघाडीच्या आमच्या सगळ्याच नगरसेवकांनी आम्ही आमच्या नेते मंडळीच्या कानावर घालून आम्ही त्या विषयामध्ये भ्रष्टाचार जर होत असेल तर आम्ही देखील त्या ठिकाणी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. बहिष्कार घातला म्हणजे झालं असं नाही. आज आम्ही नगर सचिवांना त्या संदर्भात झाल्या का नाही ठराव ते आम्ही जाब विचारायला आता जाणार आहे. त्यानंतर माननीय हायकोर्ट या ठिकाणी आम्ही रिट पिटिशन दाखल करणार आहे. माननीय विभागीय आयुक्त, लोकायुक्त, नगर सचिव यांच्याकडे देखील आम्ही या ठिकाणी या 22 कोटीच्या घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात तक्रारी दाखल करणार आहोत आणि हे काम कोणत्याही परिस्थितीत थांबवणार. हे काम करण्यावर दुमत नाही, काम करा पण योग्य रेटमध्ये करा. विनाकारण एस्टिमेट फुगवून जास्त पैसे महापालिकेचे नुकसान करू नका, ही आमची या ठिकाणी भूमिका आहे.